योग्य आधारभूत किंमत ठरवण्याची पद्धत बदलायला हवी, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मत. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सरकारने राखून ठेवला 23 कोटी रुपयांचा निधी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची माहिती. आणि मराठवाड्यात दुबार पेरणीच्या शक्यतेने शेतकरी वर्ग चिंतेत. नमस्कार. कृषी वार्ता या बातमीपत्रामध्ये मी अर्चना आडावतकर आपलं स्वागत करते. आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त. साखरेचे दर आणि ऊसाची योग्य आधारभूत किंमत यामध्ये तफावत असल्यामुळे योग्य आधारभूत किंमत ठरवण्याची पद्धत बदलायला हवी, असं मत सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. सध्या असलेल्या योग्य आधारभूत किमतीप्रमाणे साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर द्यावाच लागेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. सोलापूर इथं नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमानंतर सहकार मंत्री बातमीदारांशी बोलत होते. शेतकऱ्यांना योग्य दर देता यावा याच उद्देशाने केंद्र सरकारनं साखर कारखान्यांना बिनव्याजी कर्जाचं पॅकेज दिलं आहे, असंही पाटील यांनी सांगितलं. जालना जिल्ह्यात सध्या पाऊस नसल्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी शासनाने 23 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला असून पोषक वातावरण तयार होताच कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी जालना इथं वार्ताहर परिषदेत दिली. जे वातावरण लागतं, ढगामध्ये पाणी लागतं, ते ढगामध्ये पाणी दिसून येत नाही. दररोज ढगामध्ये पाणी आहे की नाही अशा प्रकारची सरकारच्या वतीनं माहिती घेणं चालू आहे. ज्या दिवशी ढगामध्ये पाणी येईल, पाऊस पडण्याचं वातावरण सुरू होईल, त्यावेळेला आपल्याला ढगात पाणी आल्यानंतर कृत्रिम पाऊस पाडता येतो. 23 कोटी रुपये खर्च करून कृत्रिम पाऊस पाडल्यानंतर 250 किलोमीटरच्या परिसरामध्ये तो पाऊस पडेल. येत्या काही दिवसात पावसाने ओढ देण्याची परिस्थिती कायम राहिली तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यासाठी सर्व बँकांना उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं असून पीक विमा वाटपात टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच सरकार 100% शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचं लोणीकर यांनी यावेळी सांगितलं. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट येण्याची चिन्ह आहेत. गेल्या 3 आठवड्यांमध्ये पावसाने सर्वत्र ओढ दिल्यामुळे मराठवाड्यातल्या पेरण्या वाया जात आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात कपाशी, बाजरी, मका, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड तसंच हिंगोली जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन आणि कपाशी तर लातूर आणि परभणी जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, ज्वारी तसंच तुरीची पेरणी झाली आहे. या सर्व क्षेत्रावर पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देण्यासाठी विविध राष्ट्रीयकृत बँकांनी 2014-15 या आर्थिक वर्षातल्या पीक कर्जाची पुनर्गठन प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. या प्रक्रियेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातल्या 29,668 शेतकऱ्यांच्या कर्जांचं पुनर्गठन करण्यात आलं असून उर्वरित शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या पुनर्गठनाचं काम सुरू आहे. शेतीमध्ये जलसिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा पंपांच्या खरेदीवर अनुदान देणार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयानं नुकतंच स्पष्ट केलंय. या योजनेअंतर्गत 2 अश्वशक्ती असलेल्या डीसी पंपासाठी
57,600 रुपये, तर 2 ते 5 अश्वशक्तीपर्यंतच्या पंपासाठी 54,000 रुपये अनुदान देण्यात येईल. त्याचप्रमाणे 2 अश्वशक्ती क्षमतेच्या एसी पंपासाठी 50,400 रुपये, तर 2 ते 5 अश्वशक्ती क्षमतेच्या एसी पंपासाठी 43,200 रुपयांचं अनुदान देण्यात येईल. आता पाहूया कृषीविषयक सल्ला. गोगलगाय ही बहुभक्षी कीड असून रोपावस्थेतल्या पिकांची पानं खाऊन पिकांचं अतोनात नुकसान करण्याची क्षमता गोगलगायीमध्ये आहे. यावर्षी पश्चिम महाराष्ट्रात या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. विदर्भातही या किडीने आक्रमण केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत, तसंच शेतातही नियमित स्वच्छता मोहीम राबवावी. गोगलगायींच्या जागा शोधून त्या स्वच्छ आणि सपाट कराव्या. मातीत रोपाच्या खोडाखाली तसंच गवताच्या ढिगाखाली पुंजक्यानी अंडी घातलेली असतात, ती शोधून नष्ट करावी. शेतातल्या किडींना आकर्षित करण्यासाठी टरबूज किंवा खरबूज मध्यभागी कापून शेतात पालथं ठेवावं. गोणपाट किंवा गवताचे ढीग गुळाच्या पाण्यात बुडवून शेतात अंथरून ठेवावेत. या साठ्यांमध्ये गोळा झालेल्या गोगलगायी जमा करून साबणाच्या द्रावणामध्ये त्या गोगलगायी नष्ट कराव्यात. आता पाहूया बाजारभाव. जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. बाजरी कमाल दर 1,300 रुपये प्रति क्विंटल, किमान दर 1,271 रुपये प्रति क्विंटल, गहू 1,525 1,450, मका 1,400 1,319, कारलं 3,000-1,500, फ्लॉवर 2,500-1,700, कोबी 1,100 700, वांगी 800-400, लिंबू 1,400-900, केळी 450-250. बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामानाचा अंदाज. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केलाय. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा इशारा वेधशाळेने दिला आहे. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 27 अंश सेल्सिअस, पुणे 28-22, औरंगाबाद 33-25, नागपूर 35-24, सोलापूर 35-24 आणि नाशिक 29 आणि 23 अंश सेल्सिअस. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. कृषी विषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा. निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी असा आहे कृषीवार्ता@ddkmumbai@gmail.com. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढच्या कृषी वार्तांमध्ये. तोपर्यंत नमस्कार.